अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर आता श्रावण महिन्यामध्ये एक तरी काळी तीळ आपण महादेवाच्या शिवपिंडीवर का व्हायचा असतो. तर हा उपाय एकदाच करा. लक्ष्मीने घर सोडणं शक्य नाही. हे गुप्त तिळाचे रहस्य तुम्ही म्हणाल की इतकं सोपं होतं का लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय. तर आज आपण अशा एका गोष्टीविषयी बोलणार आहोत तर जी ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. श्रावण महिन्यातील सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ का व्हायचे असतात. एक असा गुप्त आणि प्रभावी उपाय आहे की तो केल्यावर दारिद्र्य नष्ट होते, रोग पळतात, मनोकामना पूर्ण होतात आपल्या आणि शिवकृपेने संपूर्ण जीवनच बदलून जातं आपलं. तर प्रश्न असा आहे की तो काळे तीळच का. तर बघा, फक्त श्रावण सोमवारीच का. तर यामागे कोणतं पुरातन रहस्य आहे. तर या सगळ्याचं सखोल तर आध्यात्मिक रहस्य आणि शास्त्रीय कारणे तर आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यासाठी चॅनलवर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव नक्की कमेंट करा. तर आता श्रावण सोमवारी शिवपूजेचे महत्त्व. तर श्रावण महिना म्हणजेच भगवान शिवांचा अतिशय प्रिय महिना. या महिन्यामध्ये दर सोमवारी उपवास, अभिषेक, व्रत केल्यास कर्म निर्मूलन, पुण्यप्राप्ती आणि आयुष्यातील संकटांचा नाश होतो. विशेषतः जे लोक श्रावण सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ चढवतात त्यांना दारिद्र्य हटवणारी शिवकृपा प्राप्त होत असते. आणि काळ्या तिळाचं रहस्य काय आहे तर पहा. तीळ याचा उपयोग अगदी वैदिक काळापासून केला जात आहे. तिळांना पवित्रता, पापशालन आणि दुर्भाग्य नष्ट करणारा घटक मानला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं, काळे तीळ विशेषतः कर्मशालन व दारिद्र्य नाशांसाठी अतिशय प्रभावी मानलाच जातो. पुराणामध्ये तिळांचा उल्लेख गरुड पुराणामध्ये लिहिला आहे की तीळ म्हणजे पवित्रेचे प्रतीक जे मृतात्म्यांसुद्धा उद्धार करतं. पद्यपुराणामध्ये सांगितलं आहे की काळ्या तिळाच्या अर्पणाने शिव अतिशय प्रसन्न होतात भक्तांवर. आणि यमराज स्वतः सांगतात की तीळ हे पापांपासून मुक्ती देणारे घटक आहेत. काळे तीळ का चढवले जातात शिवलिंगावर तर पहा. काळा रंग दोषनाशक. काळ्या रंगाचे तीळ नकारात्मकता, ऊर्जा शोषून घेण्याचे सामर्थ्य ठेवतात. शिवलिंगावर ते चढवल्याने ती नकारात्मकता ऊर्जा तिथेच नष्ट होते पूर्णपणे. आणि कर्ममोचन, पापशालन. काळ्या तिळांमध्ये संपूर्ण आयुष्यभर साचलेली दोषात्मक ऊर्जा नष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे आपल्याला महादेवाच्या शिवपिंडीवर काळे तीळ हे अर्पण करायचे असतात. तर हे तीळ अर्पण केल्याने पूर्वजांच्या पापांचाही शालन होतं. दारिद्र्य आणि रोगनाशक. तर पौराणिक मान्यतेनुसार जो श्रावण सोमवारी काळे तीळ महादेवाच्या शिवलिंगावर वाहतो त्यांच्या घरात कधीच दारिद्र्य राहत नाही. रोग, व्याधी, क्लेश, विघ्ने दूर होतात. आणि तिळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात ऊर्जा आणि औषधी घटक असतात. विशेषतः कॅल्शियम, झिंक, आयर्न. आयुर्वेदामध्ये काळ्या तिळांना कफ व वात दोषक नाशक मानलं गेले. आणि हा तिळाचा उपयोग केल्याने आपल्या शरीराची उष्णता वाढते, जी श्रावण महिन्यामध्ये उपयुक्त ठरत असते. घरातून दारिद्र्य हद्दपार करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर केला जातो. शिवलिंगावर अर्पण. प्रत्येक श्रावण सोमवारी सकाळी स्नान करून 7 वेळा ओम नमः शिवाय मंत्र म्हणत काळे तीळ शिवलिंगावर तुम्ही चढवा. त्यानंतर दूध किंवा पाणी अर्पण करा. आणि त्याच्यानंतर तिळाच्या तेलाचा दिवासुद्धा लावायचा आहे. तर घरात रोज संध्याकाळी काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा देवघरात तुम्ही लावा. विशेषतः शनिवार आणि सोमवारी याचा राहूदोष, शनिदोष नाश होतो. त्यामुळे आपल्याला असा हा दिवा लावायचा आहे. आणि तीळ मिश्रित जलाभिषेक. तर पहा, 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा काळे तीळ घालून शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर हा अभिषेक तुम्ही 11 दिवस हा उपाय तुम्ही केल्यास दारिद्र्य, रोग, क्लेश नाहीसे होतात. रोज तिळाचा वापर कसा करावा तर पहा. अन्नात काळ्या तिळाचा समावेश करा. विशेषतः ज्या दिवशी आपण श्रावण सोमवार उपवास करतो त्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
आणि आता तिळाच्या लाडूचं सेवन. तर पहा, शरीराला ऊर्जा आणि मनाला शांती ही मिळत असते. तिळाचं स्नान जलात मिसळायचं आहे. शरीराच्या आजारावर उपाय आहे हा. आणि श्रावणामध्ये घरात तिळाचा उपाय करा. लक्ष्मी घरात स्थिर राहील. रोज सकाळी दरवाजापुढे तिळाचं पाणी शिंपडा. घरात नकारात्मकता शक्ती येत नाही हा उपाय केल्याने. आणि मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी तिळाची धूप वाहा. घरात शुभ प्रसन्न होतं वातावरण. तिळाच्या तेलात हळद मिसळून दिवा लावायचा आहे. यामुळे काय होतं तर यामुळे धनलाभ होतो. इच्छित मनोकामना पूर्ण करण्याचा गुप्त तीळ उपाय अतिशय प्रभावी आहे. तर पहा, हा उपाय श्रावण सोमवारी अवश्य करा. आणि आता एका पातेल्यामध्ये तुम्हाला काळे तीळ, तांदूळ आणि एक नाणं घालायचं आहे. हे सर्व आपल्या महादेवाच्या शिवलिंगासमोर ठेवून ओम नमः शिवाय 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. नंतर हे तीळ शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचे आहेत. नाणं दान करू शकता तुम्ही. 5 आठवडे हा उपाय केला तर कोणती मनोकामना पूर्ण होते. काळ्या तिळाच्या दिव्याचे फायदे: शनिदोष, राहुदोष, केतुदोष निवारण होतं. आणि नजरदोष, भूतबाधा, भीती यावरही उपाय आपल्याला मिळतो. आणि त्याच्यानंतर वास्तुदोष व नकारात्मकता शक्तीवर विजय प्राप्त होतो. तर तीळ तर हे एक आध्यात्मिक धनाचा भंडार आहे. तीळ म्हणजे पवित्रेचे मूळ आहे. जे घरात, अन्नात, देवपूजेमध्ये तिळाचा वापर करतात तिथे दारिद्र्य येत नाही आणि रोगसुद्धा कोणतेच राहत नाही. तिळाचा दिवा ही आजची काळाची गरज आहे. त्यामुळे हे उपाय छोटे मोठे आपण करावेच. शांतता, प्रगती, आरोग्य आणि लक्ष्मी यासाठी हे उपाय खूप शुभ मानले जातात. शेवटचा मंत्र तो असा आहे, तो म्हणजे तीळ वाहा शिव पावतो, दारिद्र्य नष्ट होतो. मित्रांनो, श्रावण सोमवारी काळे तीळ शिवलिंगावर वाहणं म्हणजे नुसते एक धार्मिक कृत्य नाही, तर ही एक आध्यात्मिक ऊर्जा आहे जी आपलं भाग्य, धन, सुख, समृद्धी निर्माण करू शकते. आणि काळ्या तिळामागील पुरातन पौराणिक आणि वैज्ञानिक कारण शिवलिंगावर तीळ अर्पणाने आयुष्यातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आपल्या. आणि आपल्या घरामध्ये सुद्धा दिवा, अन्न, जल आणि धूप या तिळाचा वापर लक्ष्मी असं केल्याने स्थिर होते, रोगनाश आणि मनोकामना पूर्ती होते. तर हे असे काही ठराविक उपाय होते प्रभावी काळ्या तिळाचे. तर हे उपाय तुम्ही फक्त श्रावण महिन्यामध्ये करू शकता. आणि आता बघा, उद्या आहे 4 तारीख, म्हणजे उद्या आहे दुसरा श्रावणी सोमवार. तर तुम्हाला सांगते, शिवमूठ आहे, पांढरे तीळ आपल्याला हे अर्पण करायचे आहेत. आणि हा देखील तुम्ही काळ्या तिळाचा उपायसुद्धा करू शकता. तर हे उपाय तुम्ही करायला चुकवू नका, अवश्य करा. अतिशय खूप प्रभावी उपाय आहे. तुम्ही करा आणि अनुभव घ्या. तर मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे बघा कोणाचं तरी नशीब उजळेल आणि कोणीतरी निराश आत्मा या उपायाने पुन्हा उभा राहील. कारण आपण महादेवाचे भक्त आहोत आणि आपण स्वामी भक्तसुद्धा आहोत. तर बघा, आपल्या माध्यमातून दुसऱ्यालाही शिवकृपा मिळू द्या. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर चला, आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ भाण्याच्या रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.